नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने भव्य शोभायात्रा। संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत माजी खासदार राजू शेट्टी, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, उद्योजक सतीश डाळे यांनी सहभाग नोंदविला आणि गांधी पुतळा येथे साकारण्यात आलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती भक्तांसाठी खुली करण्यात आली। आज सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या दिनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार या उत्साहात संपूर्ण देश न्हावून निघाला। या पार्श्वभूमीवर संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेली शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली। या शोभायात्रेची सुरुवात शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री डोणे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, राजू आलासे, पुंडलिक भाऊ जाधव, संजय तेलनाडे, मोहन मालवणकर, स्मिता तेलनाडे, सारिका तेलनाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। शेतकऱ्यांच्या प्रमुख वाहन असलेली बैलजोडी या शोभायात्रेत अग्रभागी होती। त्याचबरोबर ढोल ताशांचा गजर, हलगी तुतारीचा निनाद आणि जय श्रीरामच्या जयघोषात मुख्य मार्ग राममय झाला। त्यानंतर गांधी पुतळा येथे साकारण्यात आलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड यांची प्रमुख उपस्थिती होती। श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनानंतर महाआरती करण्यात आली। यावेळी हजारो राम भक्तांची उपस्थिती होती। मंदिर भक्तांसाठी खुली करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून स्वयंसेवकांनी नेटके नियोजन केले आहे। मंदिर पाहण्यासाठी आलेले भाविक मंदिराच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी व श्रीरामाचा फलक हातात घेऊन अविस्मरणीय क्षण टिपताना पाहायला मिळाले। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।